जोपर्यंत लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही, तीच गोष्ट आज सत्यात उतरली आहे। एकदम भूल थापा मारणार सरकार आहे आणि शेतकऱ्याची थट्टा उडवणारं सरकार आहे। नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मेळाव्यात आज शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या नाराजीचा इशारा दिला। सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली असली तरी ती मदत अद्याप त्यांच्या हाती पोहोचलेली नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुटपुंजी का होईना पण ती सुद्धा मदत अजून पोहोचलेली नाही। निवडणुकीच्या काळात कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र सत्तेत आल्यानंतर सरकार योग्य वेळ आल्यावर देऊ असं म्हणत असल्यानं शेतकरी भ्रमनिरास झालेत। त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडावर पानं पुसत असल्याचा आरोपी शेतकऱ्यांकडून करण्यात आला। अजित पवार यांच्या भाषणादरम्यान काही काळ घोषणाबाजीमुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेनंतर परिसरात चर्चेला उधाण आलंय। शेतकऱ्यांमध्ये वाढती नाराजी स्पष्टपणे जाणवते। मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही। आपल्याला एक बार तुला माझा ऐकतरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभा करायला 32,000 कोटी रुपये 32,000 कोटी रुपये लागले। आता देशामध्ये 73,000 कोटीची झाली। त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली, ती पण काही हजार कोटीची झाली। त्याच्यानंतर 17 अटी घालायच्या द्यायचे, लोकांचा हिरमुस करायचा आहे काय माय मारो, पण आशा मरून लोकांनी यांनी आशा लावून ठेवलं। अशा सरकारच्या चाटा चालल्या, हे असं वागायला नाही पाहिजे। आता काय बोलावं यांना, बोलायचं काय शब्द का अपुरे पडताय। यांनी आतापर्यंत रुपया खात्यावर दिला नाही, आम्ही असं करू इतके हजार कोटी हिशोब लावून दिला आणि खात्यावर रुपया नाही, म्हणजे किती विरोधाभास आहे आणि किती जनतेला शेतकऱ्याला फसवते याच्यावरून लक्षात येत। कारण की सरकार हे तोंडाला पाणी पुसण्याचं काम करीत आहे। तुम्ही सांगितलं होतं की 18,500 रुपये खरीपाला प्रति हेक्टर मदत देऊ आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी GR काढलेला आहे सरकारने, त्याची GR ची कॉपी सुद्धा मी आपल्याला लागलं तर देऊ शकतो। आपण बघू शकता त्या GR मध्ये नंतर सरकारने 8,500 रुपये हेक्टरी अशी मदत जाहीर केली। ती सुद्धा मदत दिवाळीपूर्वी आपण सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या खात्यात जमा करू, ती सुद्धा जमा झाली नाही। आपण बघितलं असं, आम्ही कालच स्वतः जिल्हाधिकारी साहेब असेल किंवा तहसीलदार साहेब असेल यांना असं सांगितलं की आपण सांगितलं होतं सरकारने शासनाने की बाबा आपली मदत ही 8 दिवाळीपूर्वी जमा होईल, का बरं जमा नाही झाली। सरकारनं जे आश्वासन दिलं शेतकऱ्यांना का दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे पाठवले जातील, आजपर्यंत शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे आलेले नाही। आणि सरकारनं जी मदत जाहीर केली ती पत्रकार परिषद घेऊन ती हेक्टरी 18,500 रुपये होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी GR, तिसऱ्या दिवशी GR काढून उजुक 8,500 वर केली। त्याच्यात 75% नुकसान दाखवलं संभाजीनगरचं। म्हणजे शेतकऱ्याला एक तर कमी केल्याच्या नंतर दिवाळीपूर्वी जमा करू म्हणे ते बी नाही केले। जर सरकारला खोटंच बोलायचं होतं, द्यायचंच नव्हतं, सरकारनं मदत शेतकऱ्यासाठी जाहीरच करावं नव्हती। उगाच नुसतं शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलं गेलं आणि सरकारने आजपर्यंत एकही रुपया शेतकऱ्याच्या खात्यावर आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्याला सरकारचं जे म्हणतात की लबाडाचा आवतनं जेवल्याशिवाय खरं नाही, अशातलं सरकार झालेलं आहे। एकदम भूल थापा मारणारं सरकार आहे आणि शेतकऱ्याची थट्टा उडवणारं सरकार आहे। त्यामुळे सरकारला जर समजा 8 दिवसात जर शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे नाही जमा झाले तर आम्ही संभाजीनगरच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे सरकारच्या विरोधात। माझं नाव गणेश हाके। मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही। आपल्याला एक बार तुला ऐक माझं ऐक तरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बैराजाव आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला 32,000 कोटी रुपये 32,000 कोटी रुपये लागले। आता ही व्यक्ती जे सांगतील पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती 71,000 कोटीची झाली। त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली, ती पण काही हजार कोटीची झाली। त्याच्यानंतर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।